नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंत्यांच्या हस्ते करण्यात आले आज वृक्षारोपण। मुंबई पवई येथील झोपडपट्टीधारकांना मारहाण करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, भारतीय बौद्ध महासभेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। स्वर्गीय अतुल जोशी यांना धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात देण्यात आली श्रद्धांजली। भाजप सरकारचा निषेध म्हणून आज धुळ्यात काँग्रेसने केले चिखलफेक आंदोलन। साक्रीओड कुमार नगरातील किशोर लुंड, कमल लुंड यांना धुळ्यातून हद्दपार करा, पोलीस अधीक्षकांना निवेदन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। केंद्रसह राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यासह देशात वृक्ष लागवडीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे सर्वत्र काम देखील सुरू करण्यात आलेले आहे। दरम्यान आज देशासह राज्यात तापमानाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सर्वच कार्यालयात तसे वृक्ष लागवडी संदर्भात आदेशित करण्यात आलेले आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आलेली आहे। तोच पायंडा आज धुळ्यात बघायला मिळाला। धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात नव्याने अधीक्षक अभियंता पदावर विराजमान झालेले पवारसाहेब यांचा येथील कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन संघटनेतर्फे अधीक्षक अभियंता यांना वृक्ष देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले। दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। सहाय्यक अधीक्षक अभियंता यांची धुळ्यामध्ये बदली होऊन आलेले होते, म्हणजे आलेले आहेत आणि त्यांचं वेलकम करण्याचं आमच्या मनामध्ये होतं। आणि ते वेलकममध्ये आम्ही उगाचच पुष्पगुच्छ याच्या त्याच्यामध्ये पैसे वाया घालण्यापेक्षा त्यांच्या हातूनच 200-400 रुपयाचं झाड आणून ते झाड लावून त्यांच्या हातून वृक्षारोपण करावं अशी आमची इच्छा होती। आणि त्या निमित्ताने त्या छोट्या गोष्टी आम्ही ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून आमच्याही लक्षात राहील आणि साहेबांच्याही त्या गोष्टी जोपर्यंत ते झाड राहील किंवा आम्ही राहू किंवा येणाऱ्या पिढीलाही ते झाड लक्षात राहील, एवढीच आमची आणि निसर्गाविषयी आणि आपल्या देशाविषयी आपली एक काहीतरी सामाजिक जबाबदारी लागते आणि निसर्गाचा समतोल राहावा म्हणून आम्ही या छोटेखानी आमच्या तऱ्हेने मी, माझा मित्र जयप्रकाश माले, माझा मित्र दिनेश गुजर, आम्ही सगळे तिघंजण कॉन्ट्रॅक्टर आहोत। आम्ही फक्त कुठलाही उद्देश न ठेवता तो सरांना बुके देण्यापेक्षा त्यांच्या हातून आम्ही वृक्षारोपण करावं हीच आमची इच्छा होती, याच्यामागे दुसरा कुठलाही हेतू नाही आहे। मुंबई पवई हिरानंदानी या ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीतील 750 घरे पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर महानगरपालिकेचे अधिकारी यांना अधिकार नसताना देखील त्यांनी सदर झोपडपट्टी उठवण्याचा आदेश काढला व सदर 50 वर्षापासून राहत असलेल्या रहिवाशांना बेघर केले। यावेळी या ठिकाणी बंदोबस्तात असलेले पोलीस अधिकारी यांनी तेथील रहिवाशांवर लाठीचार्ज करून महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना निर्दयपणे मारहाण केली। त्यामुळे अन्यायकारक कर्तव्य बजावणाऱ्या सदर महानगरपालिकेचे अधिकारी व अमानुषपणे मारहाण करणारे पोलीस अधिकारी यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे। शिवाय झोपडपट्टीतील रहिवाशांना त्यांना हक्काची घरे तात्काळ देण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेची केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांना राहण्यासाठी निवारा मिळत नाही, त्यांना त्या जागेवरती नवीन झोपडी बांधून मिळत नाही। त्याचप्रमाणे ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे झोपडपट्टीत राहणाऱ्या एका गरोदर महिलेला मारहाण करून तिचा गर्भपात झाला, त्याच्याविरुद्ध त्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून अॅट्रॉसिटीप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा। त्याचप्रमाणे महानगरपालिकेला परमिशन असताना देखील दुसऱ्या अधिकाऱ्यांनी त्याला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अधिकार नसताना त्यांनी सही करून त्या झोपड्या उठवण्यासाठी त्यांना आदेश काढला। त्या अधिकाऱ्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा व जोपर्यंत त्या झोपडपट्टीवासियांना त्यांना राहण्यासाठी नवीन निवारा आणि त्यांना हक्काची जागा मिळत नाही तोपर्यंत राजरत्न आंबेडकर साहेब त्या ठिकाणी अमरण उपोषणाला बसले आहेत। जर शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही व त्या आंदोलनाला त्या लोकांना न्याय दिला नाही तर भारतीय बौद्ध महासभेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। याबाबत आम्ही आत्ताच माननीय धुळे जिल्हा कलेक्टर साहेब यांना निवेदन दिले असून त्यात आम्ही त्यांना न्याय मिळण्याची मागणी केलेली आहे व जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय बौद्ध महासभेतर्फे हा लढा सुरू ठेवण्यात येईल। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। लोकमतच्या धुळे कार्यालयातील उपसंपादक स्वर्गीय अतुल जोशी यांचे गुरुवारी 20 जून रोजी सकाळी 9:30 वाजता अल्पशा आजाराने नाशिक येथे उपचार घेत असताना निधन झाले। दरम्यान धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पत्रकार संघाच्या साक्रीरोडवरील पत्रकार भवनात
सायंकाळी 5 वाजता शोकसभा झाली. या शोकसभेमध्ये सर्व पत्रकारांनी संवेदना व्यक्त केल्या. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोजभाऊ गर्ते, उपाध्यक्ष अतुलभाऊ पाटील, कोर कमिटीचे सदस्य रवींद्र इंगळे, माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, माजी अध्यक्ष मिलिंद बैसानी, ओम शर्मा, सचिव सचिन बागुल, कोषाध्यक्ष तुषार बापना, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश नाना शिरसाट, ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम गरुड, गोपाल राजपूत, सुनील बैसानी, देवेंद्र पाठक, रमाकांत घोडराज, भास्कर फुलपगारे, पत्रकार संघ कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरेसर, रवींद्र नगराळे, राकेश गाळणकर, वीरेंद्र मोरे, पुरुषोत्तम पाटील, पंकज पाटील, जमील शहा, आकाश सोनने, दीपक वाघ, दीपक शिंदे, दिनेश निकुम, देवेंद्र पाटील आदी पत्रकार उपस्थित होते. पत्रकार बांधवांनो, आज सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास अतुल जोशी यांची जेव्हा वार्ता कळाली की हे त्यांचं दुःखनिधन झालं, ती बातमी ऐकताच मनाला एकदम वेदना झाल्या. त्यांचा माझ्या गेल्या 5 ते 7 वर्षापासून चांगला संबंध होते. ते नेहमी भेटायचे, एकदम काय चालू आहे काय नाही असं तसं व्यवस्थित सर्व बोलत होते. कालांतराने माझ्या माहितीनं 6-7 महिन्यापासून त्यांना आजारपणाने ग्रासलं. त्यावेळी त्यांची माझी भेट झाली. एका तिथं भेटलो, तुमचे पाय सुचत आहेत ते सुचत आहेत. ते नाही, माझे नेहमी पाय असेच सुचत असता म्हणे. नाही म्हणतो तुम्ही काळजी घ्या आरोग्याची. म्हणून त्यांच्या जाण्याने धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांना भगवंताची शांती लाभो अशी मी आज उपस्थित सर्व पत्रकारांच्या बांधवांच्या वतीने आणि मी धुळे जिल्हा मराठी पत्रकारांच्या वतीने त्यांना भावपरिषद करतो. महायुतीचे सरकार हे धर्मात भांडण लावणारे आणि 2 कोटी नोकऱ्या देण्याचे केवळ आश्वासन देणारे फेकू सरकार आहे, असा आरोप करत आज धुळे जिल्हा काँग्रेस पक्षाने महायुती सरकारचा चिखलफेक आंदोलन करून निषेध केला. दरम्यान काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवराजाबा करंकाड यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यात हे आज आंदोलन करण्यात आले. धुळे काँग्रेस भवन समोर आज सकाळी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येत भाजप सरकारच्या विरुद्ध आंदोलन केले. दरम्यान आजचे हे आंदोलन युवराजाबा करंकाड यांच्या नेतृत्वात करण्यात आलेले असून यावेळी काँग्रेसचे पदाधिकारीसह महिला कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आज पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी, धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज आम्ही चिखलफेक आंदोलन या ठिकाणी निकम्मे हे जे BJP सरकार आहे, हे धर्मामध्ये जे भांडण लावणारं सरकार आहे, 2 कोटी बेरोजगारांना दरवर्षी नोकरी देऊ असं फेकू सरकार आहे, 15-15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करू अशा ह्या फेकू सरकारच्या निषेधार्थ आज आम्ही चिखलफेक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो, माध्यमांच्या याच्यात या BJPने धर्मामध्ये भांडणं लावले. या BJPला भगवान श्रीरामाने सुद्धा माफ केलं नाही. अयोध्यामध्ये BJPचा उमेदवार पडून गेला, चित्रकूटमध्ये BJPचा उमेदवार पडून गेला, नाशिकमध्ये BJPचा उमेदवार पडून गेला, रामेश्वरमध्ये सुद्धा BJPचा उमेदवार पडून गेला. म्हणजे भगवान रामाला सुद्धा मान्य नाही. हे रामाच्या नावाने, धर्माच्या नावाने, देवदेवतांच्या नावाने हे जे कृत्य ह्या BJPचं चालू आहे. आपण बघितलं असेल, नरेंद्र मोदी पंतप्रधान जरी झालेले असले तर रडून फुडून झालेले पंतप्रधान आहेत. ते 6व्या फेरीपर्यंत मागे होते. म्हणजे त्यांनी पंतप्रधान राहायची सुद्धा त्यांची लायकी नाही. त्यांनी तर राजीनामा देऊन दिला पाहिजे. राहुल धुळे शहरातील साखरेरोड कुमार नगर येथे राहणारे किशोर लुंड, कमल लुंड या दोघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई होऊन त्यांना धुळ्यातून हद्दपार करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली असून त्या संदर्भात आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी परिसरातील गुलशन उदासी, प्रकाशलाल शेतिया, मोहन सुकिया, अविनाश बारी, दीपक शेतिया सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होती. शिवाय लवकरात लवकर या दोघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नाही तर भविष्यात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाला देण्यात आलेला आहे. धुळ्या सनी समाज
पुलिस यूनियन पंचायत ट्रस्ट बगाजू जिला मध्य ट्रस्ट की तरफ से हम एसपी साहब को आज निवेदन देने आए हैं। सब समाज के साथ सब सभा को सदस्य, हमारे अध्यक्ष साहब, हमारे जिला मंडल अध्यक्ष साहब, सब समाज के प्रमुख प्रतिष्ठित लोग उपस्थित है। आज हम एसपी साहब को निवेदन देने आए जो कुमार नगर में जो हमारा एक दहशत का वातावरण निर्माण कर दिया है दोनों भाइयों ने, किशोर लुंड, कमल लुंड, मिलनबेड़ा वाले, इन्होंने कुमार नगर में आज 6 महीने से कुमार नगर में एक दहशत का वातावरण निर्माण कर दिया है। इसके बाद 14 मार्च को उन्होंने कमल सिंह पर जानलेवा हमला किया। उसके बाद हमारे सिंधी समाज के जो संतुष्ट लोग हैं उन्होंने बैठ के उन्होंने वो भाई विषय मत करो, केस मत करो, कॉम्प्रोमाइज़ किया। उसके बाद फिर अभी 5-6 दिन पहले किशोर थाना लुंड दुर्गाल मंदिर में जाके अध्यक्ष प्रज्वल छेदिया और मेरे नाम से गाली गलौज करता है, मारपीट की भाषा करता है, बोलता है मंदिर में आएंगे तो इनको छोड़ूंगा नहीं, इनको मारूंगा। फिर दूसरे दिन पे मंदिर का काम चालू है, वो काम बंद करा के किशोर लुंड गाले दे रहा है। कमल लुंड रात को दारू पी के लोगों को 11 बजे फ़ोन करके गाले देता है, चौक पर आने की भाषा करता है, माँ बहन पर गंदी गाले देता है। सिंधी समाज अभी इनसे त्रस्त हो गया है, सिंधी समाज अभी इनसे बहुत परेशान हो गया है। अभी और ही झगड़ा करने के प्रयास में है। इनका जो लड़का है शेखर लुंड, इनके जो लड़के ये रात को तलवार निकालते हैं, गाठे निकालते हैं। मेरी पुलिस प्रशासन की विनती है 14 मार्च के दिन रात को 11 बजे से लेकर तो 12:30 बजे तक किशोर लुंड, कमल लुंड के घर की CCTV कैमरा चेक की जाए, उसमें उनको पूरा मिल जाएगा। किशोर लुंड का बेटे, कमल लुंड के बेटे ये रात को काठा निकालते, लोखंड पाइप निकालते, मिर्ची के पैकेट निकालते और हमला करने का प्रयास करते हैं। एक 14 जून की बात है, 14 जून को एक मारुति वैगनर गाड़ी थी, वो गाड़ी के पीछे उन्होंने काठे छुपाई थी, मिर्ची के पैकेट छुपाए थे और वो हमला करने के प्रयास में थे। और हमारे समाज के कुछ बड़े बुजुर्गों ने मध्यस्थी करके वो एक रोजगार दिया। आज हम सिंधी समाज आज पुलिस प्रशासन यही विनती करने आए हैं, कमल लुंड, किशोर लुंड, इनके ऊपर प्रतिबंधक कार्रवाई करके इनको दुनिया से हदपार किया जाए और इनकी गुंडागर्दी को अभी सिंधी समाज सहन नहीं कर सक रहा है। 6 महीने से इन्होंने बहुत सिंधी समाज को परेशान किया है। झूलेलाल मंदिर की पवित्रता को इन्होंने खराब किया है। झूलेलाल मंदिर की पवित्रता खतरे में है। सिंधी समाज अभी इनसे छुटकारा चाहता है। हमारी पुलिस प्रशासन की यही विनंती है। याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.